नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। आता सर्वांचे कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही प्रोसेस पूर्ण झाली आहे। त्याचबरोबर आता मुलं वाट पाहत आहेत ते म्हणजे कॅप राऊंडची। ओके, तर कॅप राऊंड लवकरच सुरू होणार आहे। त्याचबरोबर कॅप राऊंड आपल्याला ऑप्शन फॉर्म फिल करत असताना आपल्याकडे एक कॉलेज लिस्ट असणं गरजेचं आहे, बरोबर। तुम्हाला जे प्रेफरन्सेस टाकायचे त्याच्यानुसार तुमची एक परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवलेली तुम्ही असली पाहिजे। ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही एक परफेक्ट कॉलेज लिस्ट कशी बनवू शकता तुमच्या पर्सेंटाईलवर। त्याचसोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की आम्ही आमच्या काउन्सिलिंगच्या मुलांची एक कॉलेज लिस्ट कशी बनवून देतो। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पाहू। ऍक्च्युअल व्हिडिओला सुरू करण्याअगोदर एक महत्त्वाची गोष्ट की आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग 2025 लॉन्च केली आहे। त्याचे फीचर्स मी इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो। तर सर्वात महत्त्वाचा फीचर म्हणजे आपण तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट प्रोव्हाइड करतोय। त्याचबरोबर ऑफलाईन 1 to 1 सेशन्स आपण कंडक्ट करतोय। त्याचबरोबर तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट म्हणजे तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, तुमची जी सिटी आहे किंवा तुम्हाला जी ब्रांच पाहिजे तर त्या ब्रांचनुसार आपण तुम्हाला एक कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत। त्यासोबत ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट यासारखे भरपूर सारे फीचर्स आहेत या काउन्सिलिंग मध्ये। आणि याची प्राइस असणार आहे मित्रांनो फक्त 1199 रुपये। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्म आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एनरोल करू शकता। त्यासोबत ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि तिथे जाऊन तुम्ही आपला ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण एक परफेक्ट कॉलेज लिस्ट कशी बनवू शकतो किंवा आम्ही जे आमच्या काउन्सिलिंगच्या मुलांचे कॉलेज लिस्ट बनवून देतो तर ते कशा पद्धतीने बनवले जातात तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वप्रथम नो युअर प्रोफाईल डिटेल्स। नो युअर प्रोफाईल डिटेल्स म्हणजे काय, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा सीईटीचा स्कोर एक्झॅक्ट माहिती पाहिजे, बरोबर, म्हणजे पर्सेंटाईल असेल। त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी, ओके, म्हणजे ऍडमिशन कॅटेगरी फॉर ऍडमिशन असं तुमच्या एक्नॉलेजमेंट मध्ये आलेलं असेल। ओके, तर त्या ठिकाणी कोणती कॅटेगरी दाखवते त्या कॅटेगरीनुसार तुमचं ऍडमिशन होणार आहे। त्याच्यामुळे तुमची कॅटेगरी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे ओपन आहे, ओबीसी आहे, एससी एसटी, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस पण असू शकतं, एनटी एनटीडी। ओके, देन स्पेशल कोटा म्हणजे जर तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल, डिफेन्स कॅन्डिडेट असाल, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल किंवा ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या प्रोफाईलचे डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे। तुमचं काय रिझर्वेशन आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ओके, देन नेक्स्ट स्टेप असते बी क्लिअर बी क्लिअर अबाउट युअर प्रेफरन्सेस। सर्वप्रथम आता तुम्हाला प्रेफरन्सेस कसे द्यायचे, तर सर्वप्रथम तुम्हाला प्रेफर्ड सिटी किंवा लोकेशन एक फिक्स करायचे। म्हणजे समजा मला पुण्याला ऍडमिशन पाहिजे, ओके, तर मी पुण्याचे कॉलेजेस पाहणार। त्याच्यानंतर नगरला ऍडमिशन पाहिजे तर नगरचे कॉलेजेस पाहणार, सांगलीला जर ऍडमिशन पाहिजे तर सांगलीचे कॉलेजेस पाहणार। तर म्हणजे सिटी तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमध्ये फिक्स करून चालायची। ओके, त्याच्यानंतर तुमची ब्रांच तुम्हाला ठरवायची, म्हणजे कसं मला कोर ब्रांचेस कडे जायचंय तर मी कोर ब्रांचेस साठी चांगले असणारे कॉलेजेस टाकणार, बरोबर। त्याच्यानंतर जर टेक ब्रांचेस कडे जायचं तर टेक ब्रांचेस साठी चांगले असणारे कॉलेजेस टाकणार। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक ठिकाण किंवा एक ब्रांच तुम्हाला एक कन्फर्म करून घ्यायची अगोदर, बरोबर। त्यासाठी आपण वेळोवेळी नवीन व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता, बरोबर। देन नेक्स्ट स्टेप असणार आहे ती म्हणजे यूज ऑफिशियल कट ऑफ डाटा। दुसरीकडला कोणताच डाटा तुम्हाला यूज करायचा नाही, ना कोणता कॉलेज प्रेडिक्टरचा डाटा यूज करायचा आहे, ना कोणत्या वेबसाईटवरचा डाटा यूज करायचा आहे। फक्त सीईटी सेलचा ऑफिशियल कॅप राऊंडची जी पीडीएफ आहे, म्हणजे जे मागच्या वर्षी 2024 चे जे कट ऑफ आहेत त्याच्यानुसार तोच तुम्हाला डाटा यूज करायचा आहे। तिथं सीईटी सेलच्या जर वेबसाईटवर जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट असेल तिथं तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर टोटल इन्स्टिट्यूट लिस्ट विथ इनटेक कॅपॅसिटी ते असेल, तिथं तुम्ही ऑटोनॉमी स्टेटस असेल, ते कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येतं, त्याच्यात किती ब्रांचेस आहेत, किती सीट्स आहेत, ते पूर्ण चेक करू शकता। म्हणजे जर डाटा घ्यायचा असेल तर फक्त सीईटीच्या वेबसाईटवरच डाटा घ्यायचा, दुसरीकडनं कुठेही डाटा घ्यायचा नाही। कारण कसं असतं, डाटा ते अपडेटेड नसतात। म्हणजे आपण समजा नेक्स्ट आपला मुद्दा आहेच की डोंट ट्रस्ट फेक सोर्सेस। म्हणजे काय, कॉलेज प्रेडिक्टर तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यात कट ऑफ अपडेट केलेले नसतात, ते कट ऑफ वर्षानुवर्ष तेच असतात। त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतं की तुम्हाला हे कॉलेज लागू शकतं, पण प्रत्येक वर्षी कट ऑफ खाली जास्त होतो, कमी जास्त होतो। त्याच्यामुळे फक्त सीईटी सेलचा जो ऑफिशियल वेबसाईटचा डाटा आहे तोच तुम्हाला यूज करायचा आहे। त्याच्यानंतर चेक कॅटेगरी वाईज कट ऑफ, तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहिजे, ओके, पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असतील, त्याच्यानंतर ओबीसी कॅन्डिडेट असतील, एनटी कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे। त्याच्यानंतर अवॉइड जनरल मेरिट कट ऑफ, म्हणजे जर आपण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असो, म्हणजे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस, तर जनरल मेरिट कट ऑफ आपल्याला अवॉइड करायचे, त्याच्यामुळे आपलं कन्फ्युजन होऊ शकतं। त्याच्यानंतर डोंट ट्रस्ट फेक रिसोर्सेस। आता डोंट ट्रस्ट फेक रिसोर्सेस म्हणजे काय, तर इग्नोर फेक कॉलेज प्रेडिक्टर वेबसाईट। आताच मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं, कॉलेज प्रेडिक्टर वेबसाईट मध्ये
कट ऑफ हा त्यांचा अपडेटेड नसतो किंवा जी इन्फॉर्मेशन असते म्हणजे समजा आता मी एक कॉलेज प्रेडिक्टर पाहिलं की ज्याच्यामध्ये पीआयसीटीला अजूनही नॉन ऑटोनॉमस दाखवते, बरोबर, की जसं आता पीआयसीटी मागच्या वर्षीपासून ऑटोनॉमस झालंय, म्हणजे याचा अर्थ काय तर तिथं ते अपडेट केलं गेलं नाही. ओके. देन अवॉइड अनऑफिशियल पर्सेंटाईल कॅल्क्युलेटर्स. बरोबर, आता ही तर तुम्हाला प्रोसेस स्टेप येणार नाही कारण ऑलरेडी तुम्हाला तुमचं पर्सेंटेज समजलेलं आहे. बी केअरफुल ऑफ द मिसलिडिंग डाटा ऑन सोशल मीडिया. म्हणजे सोशल मीडियावर जे डाटा असतं, टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेजेस, म्हणजे हे कॉलेजेस घ्या, ते कॉलेजेस घ्या, तर याच्यावर बिलकुल तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही. आपण आपल्या काउन्सिलिंगच्या मुलांसाठी आपण ट्रस्टेड डाटा प्रोव्हाइड करतो. तुम्हालाही जर काउन्सिलिंगला ऍडमिशन घ्यायचं तर तुम्ही ऍडमिशन घ्या, नाहीतर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे आपण नवीन नवीन डाटा टाकत असतो. म्हणजे समजा कॉलेजेस असतील याच्याविषयी डाटा आपण तिथं टाकत असतो. देन मेक अ रिअलिस्टिक कॉलेज लिस्ट. आता ही महत्वाची फेज आहे. म्हणजे समजा समजा अज्युम करा की समजा मला किती 90 ते 92% आहेत आणि मला एक कॉलेज लिस्ट बनवायची, तर मी कशी बनवणार? तर कॉलेज लिस्टला सर्वप्रथम तुम्हाला 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करते. पहिली कॅटेगरी असणार ड्रीम कॉलेजेस, देन दुसरी कॅटेगरी असणार टार्गेट कॉलेजेस आणि तिसरी कॅटेगरी असणार सेफ कॉलेजेस. तर याचा अर्थ काय? तर ड्रीम कॉलेजेस म्हणजे आपल्याला असे कॉलेजेस टाकायचे की जे आपल्याला लागू शकणार नाही. जर तुम्हाला नवीन सीईटीचे रूल्स माहिती आहेत की समजा थर्ड कॅपराउंड मध्ये जर आपल्याला पहिल्या 6 कॉलेजेस मधलं जर 6 प्रेफरन्स मधलं जर एखादा प्रेफरन्स अलॉट झाला, तो आपला ऍटो फ्रीज होतोय, बरोबर. मग तो ऍटो फ्रीज टाळण्यासाठी आपण काय करणार की पहिले जे 6 कॉलेजेस आहेत, पहिले जे 6 प्रेफरन्स आहेत, ते आपण असे टाकणार की जे आपल्या पर्सेंटाईलवर लागू शकणार नाही. म्हणजे समजा मला 90% आहेत, माझी ओपन कॅटेगरी आहे आणि मी समजा पहिला प्रेफरन्स टाकणार, मग सीओपी सीएस, पीआयसीटी सीएस, पीआयसीटी आयटी, पीआयसीटी एनटीसी, अशा पद्धतीचे मी प्रेफरन्स टाकणार, जेणेकरून माझं ऑटो फ्रीज हे टाळलं जाईल. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी येते म्हणजे टार्गेट कॉलेजेस. तर याच्यामध्ये असे कॉलेजेस टाकायचे की जे कॉलेजेस मला लागू शकतात. ओके. म्हणजे जे कॉलेजेस मला पाहिजेत असे कॉलेजेस त्याच्यात टाकू शकतात. म्हणजे समजा 90 to 92 मला पर्सेंटेज आहे, तर माझ्या टार्गेट कॉलेजेसचं पर्सेंटाईल राहणार 88 to 90%. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात खाली म्हणजे लिस्टच्या आपल्या प्रेफरन्स लिस्टच्या खाली सेफ कॉलेजेस आपल्याला टाकायचे की ज्याचं पर्सेंटाईल किंवा ज्याचा कट ऑफ हा माझ्या पर्सेंटाईल पेक्षा कमी असेल. म्हणजे जेणेकरून काय, तर बाय चान्स समजा तुम्हाला सीट नाही भेटली, तर खालच्या कॉलेजेसमध्ये एक कमीत कमी आपल्याला कॉलेज तरी मिळावं पहिल्या राऊंड मध्ये, हे आपलं टार्गेट असणार. त्याच्यामुळे आपल्याला सेफ कॉलेजेस ऍड करायचे. ओके. म्हणजे फक्त असं नाही बनवायचं की बाबा समजा माझे पर्सेंटाईल आहेत 90, आता मी 2-4 कॉलेजेसचे चेक केलं की समजा ह्याचं पण 90 जात आहे, ह्याचं 88 जात आहे, मग ते 2-4 कॉलेजेस टाकले, त्याच्याच ब्रांच टाकल्या. काही काही वेळेस असं होतं की त्याच्यामधलं अलॉट होऊन जातं, ते ऑटो फ्रीज होतं. आणि काही काही वेळेस असं होतं की समजा अनावधानाने की त्याच्यामधलं आपल्याला कॉलेजच अलॉट होत नाही. मग सेकंड राऊंडला पुन्हा आपलं काय वाटतं, सेकंड राऊंडला पुन्हा आपला कट ऑफ वाढतो, त्याच्यामुळे आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळण्यापासून आपण वंचित राहतो. त्याच्यामुळे फर्स्ट राऊंड पासूनच आपल्याला एक व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवायची. म्हणजे कॉलेज लिस्टचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलंच असेल की ड्रीम कॉलेजेस अगोदर टाकायचे, त्याच्यानंतर टार्गेट कॉलेजेस टाकायचे आणि सेफ कॉलेजेस टाकायचे. आता आपल्या काउन्सिलिंगच्या मुलांसाठी आपण कॉलेज लिस्ट कशी बनवणार, तर सर्वप्रथम त्यांना असे कॉलेजेस टाकणार आहे आपण की जे त्यांना लागू शकत नाही. ओके. म्हणजे समजा जर 70 किंवा 80% एखाद्या मुलाला असतील, तर त्याच्या कॉलेज लिस्टमध्ये सीओईपी, पीआयसीटी, व्हीआयटी हे कॉलेजेस असणार म्हणजे असणार, भले त्याला नकळत लागणार. ओके. त्याच्यानंतर टार्गेट कॉलेजेस, आता त्याचे जेवढे टार्गेट कॉलेजेस आणि जेवढे त्यांना पॉसिबल आहेत ते आपण पूर्ण टार्गेट कॉलेजेस इथे टाकणार, बरोबर. आणि त्याच्यानंतर सेफ कॉलेजेस म्हणजे त्याच्या पर्सेंटेज पेक्षा खाली असणारे कॉलेजेस आपण इथं ऍड करणार. ओके. आता नेक्स्ट एक प्रश्न येतो की हाऊ मेनी कॉलेजेस टू इन्क्लूड, आपण किती कॉलेजेस मॅक्स टू मॅक्स इन्क्लूड करू शकतो. तर मित्रांनो आपण 300 ऑप्शन त्या ठिकाणी टाकू शकतो. म्हणजे आपली जी कॅप राऊंडची जी लिस्ट असणार आहे त्याच्यामध्ये 300, ऍटमोस्ट 300 प्रेफरन्सेस असणार आहेत. पण आपल्याला एवढे टाकायचे आहेत का, तर आपल्याला एवढे टाकायचे नाहीत मित्रांनो, कारण कसं कन्फ्युजन होणार नंतर. 300 प्रेफरन्सेस टाकायचं हा काही जोक नाही. समजा 300 प्रेफरन्सेस टाकताना तुम्हाला तिथं समजा ऑप्शन फॉर्म फिल करताना सुद्धा प्रॉब्लेम येणार, त्यासोबत लिस्ट बनवताना सुद्धा प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे आपण एवढे प्रेफरन्सेस टाकणार नाहीत. समजा पहिले 6 किंवा पहिले 7 प्रेफरन्सेस आपण ड्रीम कॉलेजेसचे टाकणार. त्याच्यानंतर टार्गेट कॉलेजेसवर आपण जास्त फोकस करणार की टार्गेट कॉलेजेसमध्ये समजा एक कमी पर्सेंटेज असतील तर 20 ते 25 प्रेफरन्सेस हे टार्गेट कॉलेजेस असणार. आणि त्याच्यानंतर सेफ कॉलेजेस एक 7-8 प्रेफरन्सेस आपले सेफ कॉलेजेसचे असणार. ओके. त्याच्यानंतर हाऊ टू रँक फॉर सिक्वेन्स कॉलेजेस, तर सिक्वेन्स किंवा समजा कोणतं कॉलेज बेटर हे आपण कसं ठरवणार. ओके. तर सर्वप्रथम त्याला काही स्टेप्स आहेत. डू प्रॉपर कॉलेज रिसर्च. आपल्याला आता समजा तुमच्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, तर तुम्ही कॉलेजचा रिसर्च करा, त्यांचा प्लेसमेंट रिपोर्ट पहा. ओके. त्यांच्या वेबसाईटला व्हिजिट करा, प्लेसमेंट रिपोर्ट पहा, बाकी सर्व गोष्टी पहा, त्यांच्यामध्ये काय फॅसिलिटी मिळतात ते पहा. त्याच्यानंतर स्टुडंटचे रिव्ह्यूज घ्या. म्हणजे समजा आता आपण तर शक्य असेल तर आपण रिव्ह्यू सिरीज चालू करणार आहोत. त्याचबरोबर समजा तुमचे जरी कुठून मोठी बहीण भाऊ कोणी जर असेल कॉलेजमध्ये, त्यांच्या कोणत्या कॉलेजेसचे रिव्ह्यू घ्या.
ओके, प्लेसमेंट डाटा अनालाइज करा, त्याच्यानंतर कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि इनटेक कॅपॅसिटी पहा किंवा ब्रांच वाईज स्ट्रेंथ पहा आणि रेप्युटेशन पहा कॉलेजचे, म्हणजे कॉलेज ऑटोनॉमस आहे, कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट कधी होती. ओके, रँक कॉलेजेस बेस्ड ऑन फॅक्ट्स, नॉट जस्ट नेम्स. ओके, तर त्याच्यामुळे ही सांगण्याचं तुम्हाला एक तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही कॉलेजचा पूर्ण अभ्यास करा. बरोबर, आता आपल्या काउन्सिलिंगच्या मुलांसाठी काही काळजीच नाही, कारण ऑलरेडी आपण त्यांच्यासाठी एक परफेक्ट लिस्ट बनवणार आहोत, जे की आपलं समजा 2-3 वर्षाचं काय नॉलेज असेल ते युज करून. पण ज्यांनी काउन्सिलिंग परचेस केली नाही तर त्यांच्यासाठी सांगतोय की कॉलेजचा पूर्ण अभ्यास करा. कॉलेजचं काय असेल प्लेसमेंट रेकॉर्ड पहा, कॉलेजचं फॅकल्टी पहा, इन्फ्रास्ट्रक्चर पहा, लोकेशन पहा, त्याचबरोबर कॉलेज ऑटोनॉमस आहे की नाही, त्याचं इस्टॅब्लिशमेंट इयर कोणतं, कॉलेज कशासाठी फेमस आहे. ओके, तर या गोष्टी सर्व तुम्हाला पाहाव्या लागतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला मिस्टेक्स कोणत्या अवॉइड करायच्यात. ओके, मिसगायडन्स अवॉइड करायचं आहे. ओके, तर डोंट ट्रस्ट सेल्फ क्लेम काउन्सिलर्स विथ नो क्रेडेन्शियल्स. म्हणजे सेल्फ क्लेम काउन्सिलर असतात, म्हणजे तुम्हाला फोन येत असतील बघा, आम्ही तुम्हाला इथं कॉलेज ऍडमिशन मिळवून देऊ, तर त्यांच्यावर बिलकुल म्हणजे बिलकुल विश्वास ठेवायचा नाही, कारण मित्रांनो तुमच्या करिअरचा हा प्रश्न आहे. ओके, देन इग्नोर व्हायरल फेक लिस्ट ऑन सोशल मीडिया. तर सोशल मीडियावर तुम्हाला भरपूर लिस्ट पाहायला मिळतात की फ्री मध्ये लिस्ट मिळणार, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तर त्याच्यावर तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, जर हे एवढंच सोपं असतं तर आम्ही काउन्सिलिंगचे पैसे चार्ज केलेच नसते. जर तुम्हाला फ्री मध्ये लिस्ट जर कोणी प्रोव्हाइड करत असतं एवढी बेस्ट लिस्ट, तर कोणी समजा प्रत्येकाने पैसे चार्ज केले असतील ना. बरोबर, तर ते फ्री का देतात, कारण त्याला काही अर्थ नाही, त्याच्यामुळे ते फ्री देतात. त्यांच्या टेलिग्राम ग्रुपचे त्यांना सबस्क्रायबर किंवा मेंबर वाढवायचे असतील म्हणून ते त्या पद्धतीचे एक पब्लिक स्टंट करतात. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही. देन स्टिक्स ऑन ऑफिशियल सोर्सेस अँड व्हेरीफाईड स्टुडंट एक्सपिरियन्स ऑनली. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची लाईन, युअर ऍडमिशन इज इम्पॉर्टंट, डोंट रिस्क इट ऑन द मिस इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमचं ऍडमिशन खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही सीईटीचा अभ्यास करत होता त्यावेळेस प्रत्येक दिवशी अभ्यास करताना तुम्ही डोक्यात ठेवलं होतं की मला असं असं कॉलेज पाहिजे, प्रत्येक स्वप्न तुम्ही रंगवली होती, तर त्या स्वप्नांना साकार करण्याची गरज आज कुठेतरी आलेली आहे. बरोबर, त्याच्यामुळे तुम्हाला एक व्यवस्थित गायडन्स मिळणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला काही क्वेरी असतील तर कमेंट करा. माझा फोन नंबर तर तुमच्याकडे आहेच, सोबत मी या स्क्रीनवर तुम्हाला नंबर प्रोव्हाइड करतोय, तर तिथून तुम्ही मला कॉल करून डायरेक्ट काही जर तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता. जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा किंवा तुम्ही व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की नक्की लिस्ट कशी बनवायची. आणि प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.